नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे, परंतु आज लाईव्ह या ठिकाणी वितरण होणार आहे. तो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहून घेऊया. लाईव्ह वितरण या ठिकाणी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. बघा, लाईव्ह प्रूफ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वितरण कधी होणार आहे, केव्हा होणार आहे व कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल व किती हप्ता जमा होईल ही संपूर्ण माहिती अगदी एका मिनिटामध्ये आपण पाहून घेऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी, आता लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु नरेंद्र मोदीजी साहेबांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. कारण आज टोटल 2,000 रुपये नरेंद्र मोदीजी साहेबांच्या मते सोडण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते देखील 2,000 रुपये सोडणार आहे. असे टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, PMचा हप्ता जेव्हा वितरण होतो तेव्हा नमोचा देखील हप्ता वितरण होते. आता काही अडचण येणार नाही. म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज वितरित होणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता आज वितरित होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसांपासून तुम्ही जी वाट पाहिली होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे. आता तुम्ही महत्त्वाचं तुम्हाला एक काम देखील करायचं आहे. आता ते जाणून घ्या. स्वतः नरेंद्र मोदीजी साहेबांनी एक महत्त्वाचं काम करायचं सांगितलेलं आहे. तेव्हाच्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आता ते कोणतं काम आहे जे तुम्हाला करायचे आहे, काय महत्त्वाची अपडेट आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी जी साहेबांनी दिलेले आहे. बघा, नरेंद्र मोदीजी साहेबांनी काय म्हणलेलं आहे ते आपण लगेच पाहून घेऊया. नरेंद्र मोदीजी साहेबांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका गंभीर आर्थिक संकटामध्ये अडकले आहे. बघा, केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते गेल्या 4 महिन्यापासून रखडले आहेत, प्रलंबित आहे, असं नरेंद्र मोदीजी साहेबांनी सांगितलं आहे. बघा, विलंबामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे असे त्यांनी म्हणलं आहे. अनेक शेतकरी कुटुंबे या योजनेच्या पैशांवर अवलंबून असून विलंबामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. त्या कारणामुळे ते विचार करून आज या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे वितरण होणार आहे. म्हणजे की बघा, PMच्या हप्त्याचे आज वितरण होणार, परंतु त्यामागं नमोचा देखील हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु काही अटी देखील घालण्यात आलेल्या आहे. त्या अटीची पूर्तता सर्व शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. आता ती कोणती अट आहे, चला तर ती देखील पाहून घेऊया. शेतकरी बांधवांनो, बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुमची प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे. तर बघा, तुम्हाला तर माहितच आहे, महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. बघा, या योजनेचा हेतू राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आर्थिक मदत सहाय्य पुरविणे हा आहे. या योजनेअंतर्गत अतिरिक्त 6,000 रुपयाची वार्षिक मदत शेतकरी बांधवांना मिळते. म्हणजे की PMच्या हप्त्यापासून शेतकरी बांधवांना 6,000 रुपये आणि नमोच्या हप्त्यापासून 6,000 रुपये असे टोटल 12,000 रुपये वार्षिक शेतकरी बांधवांना मिळत होते. परंतु आता या योजनेमध्ये काही वाढ झालेली आहे का, बघा, ते देखील जाणून घेऊया. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बांधवांना 19वा हप्ता जेव्हा PM किसान सन्मान निधी योजनेचा वितरित करीत होते नरेंद्र मोदीजी, तेव्हा त्यांनी शेतकरी बांधवांना महत्त्वाचे आश्वासन दिले होते की नमो शेतकरी योजनेमध्ये टोटल 3,000 रुपयांची अशी वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा, तुम्हाला टोटल 9,000 रुपये या ठिकाणी मिळणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. म्हणजे की बघा, परंतु त्या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंतही कसल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजे की शेतकरी बांधवांचा पहिला प्रश्न तर दूर झालेला आहे की हप्ता किती मिळणार. बघा, PMचे 2 आणि नमोचे 2 असे टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे. तर बघा, वितरण कधीपासून सुरू होणार लगेच पाहून घेऊया.
आता बघा शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहे. PM किसान योजनेचे लक्षामध्ये घ्या, टोटल 4,000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून हप्ता व PMचा हप्ता असे टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी महत्त्वाची तारीख देखील जाहीर झालेली आहे. बघा यादी देखील जाहीर झालेली आहे. बघा तुमचं नाव यादीमध्ये आहे का ते देखील एकदा पाहून घेऊया आणि सोबतच काही महत्त्वाच्या अटी देखील घालण्यात आलेल्या आहे. तर बघा त्या अटीची पूर्तता शेतकरी बांधवांना करावीच लागणार आहे. जर बघा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे हा पॉइंट जर शेतकरी बांधवांचा पाहायचा विसरला तर शेतकरी बांधव हप्त्यापासून वंचित देखील राहू शकतात. त्यामुळे हा शेवटचा पॉइंट नक्की पाहून घ्या. बघा तर शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या आता तुम्हाला हप्ता कसा व तुम्हाला काय करायचे आहे मिळण्यासाठी. बघा तर शेतकरी बांधवांनो, गेल्या आठवड्यातच 4,000 रुपये येणार होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यामुळे ही प्रक्रिया थोडीशी लांबवली गेली होती. मात्र आज सकाळपासूनच या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत. तर बघा शेतकऱ्यांना या पैशांसाठी बरीच वाट पाहावी लागली आहे, पण आज अखेर त्यांना दिलासा मिळणार आहे, कारण आज निश्चित अशी तारीख जाहीर झालेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये व कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत हे तुम्हाला आता समजेलच, पण त्याआधी कोणाला हप्ता मिळणार नाही याची यादी देखील सरकारने जाहीर केली आहे. सरकारने PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेतून राज्यातील सुमारे 60,000 शेतकरी बांधवांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. आता त्याचे कारण देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत का 60,000 शेतकरी बांधवांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तर पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने जेव्हा अर्जाची छाननी केली होती त्या छाननीमध्ये सरकारच्या असे निदर्शनास आले आहे की काही शेतकरी बांधव चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजे की बघा घरामधील 3 ते 4 व्यक्ती PM किसान योजनेचा लाभ घेत होते, तर त्या शेतकरी बांधवांना आता अपात्र घोषित करण्यात आलेले आहे. म्हणजे की बघा तुमच्या घरामधील अनेक व्यक्ती जर एकाच योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्हाला देखील हप्ता मिळण्यापासून वंचित करण्यात आलेला आहे. आणि सोबतच ज्या शेतकरी बांधवांना 10 एकरपेक्षा जास्त शेत असेल त्यांना देखील वंचित ठेवण्यात येणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचा मुलगा 2024 या वर्षामध्ये नोकरीला लागलेला असेल तरी देखील तुम्हाला अपात्र ठरण्यात आले आहे. आता बघा आज 15 जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहे. आता ते कोणते 15 जिल्हे लगेच पाहून घेऊ. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, फक्त 10 बँकेमध्ये आणि केवळ 15 जिल्ह्यामध्येच हप्ता हस्तांतरित होणार आहे. आता बघा तुमचा जिल्हा आहे का लगेच तपासून घ्या. आता बघा सर्वात आधी कोणती बँक आहे ते बघा. तुम्हाला आता या ठिकाणी पहिलीच बँक आपण सांगणार आहोत ती म्हणजे की HDFC बँक. बघा HDFC बँकमध्ये जर तुमचे खाते असेल तर बघा त्या बँकेमध्ये देखील आता हप्ता मिळणार आहे. तुमच्या आधार कार्डला तुमचे पासबुक जोडले असेल तर तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता मिळू लागलेले आहे. त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे की ICICI बँक. बघा या बँकेतही शेतकरी बांधवांना हप्ता मिळू लागलेला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या. त्यानंतरची बँक आहे कोटक महिंद्रा. या बँकेतही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होऊ लागलेली आहे. त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण जवळपास सर्वाधिक शेतकरी बांधवांचे खाते उघडले आहे. तिथे पण नमोचे 2 आणि PMचे 2 असे टोटल 4 हप्ते मिळू लागलेले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया. ही एक सरकारी बँक असून जवळपास 90% शेतकऱ्यांनी खाते उघडले आहे. बघा तुमचे खाते यात असल्यास
सरकारच्या माध्यमातून पैसे आता जमा होणार आहे. त्यानंतरची बँक आहे पोस्ट ऑफिस. बघा पोस्टातही अनेक शेतकरी बांधवांनी खाते उघडले आहे, त्यांना देखील आता पैसे मिळू लागलेले आहे. तर बघा त्यानंतरची पुढची बँक आहे शेतकरी बांधवांनो, ती म्हणजे की बँक ऑफ इंडिया. ही देखील एक सरकारी बँक आहे, यामध्ये देखील पैसे जमा होऊ लागलेले आहे. आता बघा सरकारने काही बँकांची यादी डबल देण्यात आलेली आहे, त्यामुळे काहींदा असे झालेले आहे एकच बँकेचे नाव डबल येऊ लागलेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही समजून घ्या. बघा आता यातील आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. बघा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जिल्हा. जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि तेथून जर आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील आज टोटल 4,000 रुपये जमा होणार आहेत. बघा आता त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार. हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बघा या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होत लागलेले आहे. आता बघा त्यानंतरचे जिल्हे आहे धुळे, पालघर, ठाणे, जालना, बीड, बुलढाणा, नांदेड, अकोला, परभणी, यवतमाळ. यादीत बघा लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांची नावे आलेली आहे. बघा आता या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम वितरित होणार आहे. मग शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आता यांना सर्वांना पैसे मिळण्याचे कारण म्हणजे हे शेतकरी बहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की आता मागचा हप्ता येऊन टोटल 4 महिने पूर्ण झालेले होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नव्हता. आज मात्र नरेंद्र मोदीजी साहेबांच्या माध्यमातून हप्त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आपण बँकांची यादी व जिल्ह्यांची यादी पाहून घेतलेली आहे. जर त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील हप्ता मिळणार आहे. आता सोबतच एक महत्त्वाची अट देखील पाहून घ्या. आता ही रक्कम त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे ज्या शेतकरी बांधवांनाही त्यांचे टोटल असे कामे पूर्ण केलेले आहे, ज्यांनी KYC केली आहे, ज्यांनी आधार लिंक केले आहे. बघा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. तर शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. टोटल 4,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत आज. तर बघा ही होती आजची महत्त्वाची अपडेट. कशी वाटली मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.